बिहारमधल्या दशरथ मांझी यांची आठवण करून देणारी घटना वाशिममध्ये घडली। शेजाऱ्यांना पत्नीला पाणी द्यायला नकार दिला म्हणून उद्विग्न झालेल्या शेतमजुरानं 1.5 महिना रणरणत्या उन्हात पत्नीसाठी विहीर खोदली। विशेष म्हणजे दुष्काळात नैसर्गिक स्रोत आटत असताना त्याला अवघ्या 15 फुटांवर पाणी लागलंय। या शेतमजुराचं नाव आहे बापूराव ताजणे। पाणी टंचाईमुळे ताजणे यांच्या पत्नी शेजाऱ्याकडे पाणी मागायला गेल्या, मात्र शेजाऱ्यानं त्यांना पाणी द्यायला नकार दिला। हा नकार जिव्हारी लागलेल्या बापूराव ताजणे यांनी कायमस्वरूपी उपाय म्हणून स्वतःची विहीर खोदण्याचा निर्धार केला। विहीर खोदण्याचं कोणतंही तंत्र माहिती नसताना आणि पुरेशी साधन सामुग्री उपलब्ध नसतानाही त्यांनी या कामाला सुरुवात केली। बापूराव यांनी सुरू केलेल्या खोदकामाची गावकऱ्यांनीच नाही तर नातेवाईकांनीही टिंगल केली, मात्र ते विचलित झाले नाहीत आणि ध्येयवेडे बापूराव ताजणे विहीर खोदूनच थांबले। आता ताजण्यांनी खोदलेल्या विहिरीमुळे त्यांचीच नाही तर साऱ्या गावाची तहान लागते। मी माझं साहित्य घेतलं, पावडर टिकास आणि पार। मग मला लोक हसू लागले, काय गोटी खंदा लागला म्हणे येड्यावाने। म्हणलं हसू द्या, हसतील त्याचे दात दिसतील म्हणलं, काय विषय नाही म्हणलं काय घोर नाही। मग मी असं करता करता मग मला चांगलं 12 फुटापासून मला पाण्याची सुरुवात झाली। पाण्याची सुरुवात झाली, गावातील नागरिक मग येऊ लागले, माहीत झालं की बापूराव ताजणे विहिरीला पाणी लागलं। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।